नवोदय आणि स्कॉलरशिपमध्ये मूळ संख्यांवरती भरपूर प्रश्न येतात. तर त्याआधी आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय ते माहिती असणं गरजेचं आहे. तर मूळ संख्या म्हणजे गर्विष्ठ संख्या. कोणत्या संख्या? त्या अशा गर्विष्ठ आहेत की त्यांना दुसऱ्यांनी जेवायला जरी बोलवलं तर ते त्यांच्या घरी जेवायला जात, ते स्वतःच्याच घरी जेवतात. थोडक्यात काय, आपण पाडे पाहतो, बरोबर आहे. अशी संख्या जी स्वतःच्या पाड्यात येते, दुसऱ्यांच्या पाड्यात येत नाही, त्या संख्येला म्हणायचं मूळ संख्या. आहे की नाही? स्वतःच्याच घरी जेवते ती, दुसऱ्याच्या घरी जेवायला जात नाही. तर आता बघू आपण मांडणी करताना आपण 1 ते 6 पर्यंत करायची. कशी करतोय बघा मी आता. 1 2 3 4 5 6. इथं आता 7 घ्या. 8 9 10 11 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 25 26 27 28 29 30 30 31 32 अरे स्टॉप, मी लिहितोय आता. बर, याच्यात एक जादू लक्षात आली का तुमच्या? काय? अरे वा, काय लक्ष आहे तुमचं, छान. हा पाडा तयार झाला. कोणता पाडा तयार झाला? 6चा पाडा तयार झालेला आहे. खूप छान. ज्यांनी एकदम काळजीपूर्वक बघितलं त्यांच्यासाठी टाळ्या. हा बस. आता बघा, मूळ संख्या काढताना पहिली जी 1 आहे ही कोणतीच संख्या नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून तिला काय करू आपण, असा चौकोन करून अशी फुली मारून टाकू. आहे की नाही? आता मूळ संख्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, दुसऱ्याच्या घरी जेवायला जात नाही. आता समजा 2 आहे, हे 2च्याच पाड्यात येणार. 3च्या 4च्या 5च्या 6च्या कोणाच्याच पाड्यात येणार नाही. बघा, ते गेल्या कोणाच्या घरी जेवायला? स्वतःच्याच घरी जेवला तो. म्हणून 2 ही पहिली मूळ संख्या आपल्याला सापडली. बघा बरं, आता पुढची सापडते का? 3. एक एक घेऊ आपण. 3 सुद्धा दुसऱ्याच्या कोणाच्याही पाड्यात दिसत नाही, स्वतःच्याच पाड्यात आहे. 3 1 3. पाडा सुरू होतोय 1 पासून आणि 2 3 4 असे पाडे आपण तयार करतो. ते 1च्या पाड्यात आणि 3च्या पाड्यात आहे, है ना? 1 1 1 1 2 2 1 3 3 असा 3चा 1चा पाडा आहे आपला, बरोबर. 3चा पाडा 3 1 3, म्हणजे 3च्या पाड्यातच 3 सापडतील, दुसऱ्या पाड्यात सापडणार. आता बघूया 4. 4 असेल का बरं मूळ संख्या? नाही. का बरं? बरोबर, बे दुने 4. मग 4 ही 2च्या पाड्यात येत असल्या कारणाने आणि स्वतःच्या पाड्यात पण आहे. 4 1 4 आणि बे दुने 4, म्हणून 4 ही मूळ संख्या नाही. कळतंय? मग आता हिला काय म्हणायचं? ही सापडली आपल्याला पहिली संयुक्त संख्या. बघा, पहिली मूळ संख्या 2 आणि पहिली संयुक्त संख्या 4. लक्ष असू द्या, 1 मूळही नाही आणि संयुक्तही नाही. संयुक्त म्हणजे काय? कुणाच्या घरी जेवायला जाणार, कधीही जाणार, आहे का नाही? आता बघूया पुढचे 5. 5 आहे का कोणत्या पाड्यात? स्वतःच्याच पाड्यात आहे 5. म्हणून 5 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या. पुढे बघा 6. 2च्या पाड्यात येतात, 3च्याही पाड्यात येतात, मूळ नाही. 7 मूळ संख्या. 8 9 कसं काय बरं? नीट सांगा, का बरं 9 नाही? 3 त्रिक 9, आहे का नाही? 10 संयुक्त संख्या. 11 बरोबर, 11 आली मूळ संख्या. 12 बरोबर. 13 14 15 16. हा, आता एक लक्षात आलंय का तुमच्या? ज्याच्या शेवटी 2 4 6 8 आणि 0 येतोय त्या संख्या मूळ संख्या नाहीच.
कारण की त्या कोणाच्या पाड्यात येतात ते 2च्या पाड्यात येऊच लागले ना ते. मग ज्याच्या शेवटी 2, 4, 6, 8 आणि 0 आले त्या लगेच आपल्या यादीतून बाद. आता बघा मग 17 मूळ संख्या आहे. 18 कटली. 19 मूळ संख्या. 20 कटली. 21 सात्रिक 21. 22 संयुक्त. 23 मूळ संख्या आहे 23. 24 कटली. 25 पाचा पाचा 25. 26 6 आले कटली. 27 संयुक्त आहे ना. 9 त्रिक 27. 28 संयुक्त. 29 मूळ. 30 संयुक्त आहे. 31 मूळ आहे. 32 33 मूळ. 11 त्रिक 33 संयुक्त. 34 नाही ना 4 आले ना शेवटी संयुक्त संख्या. 35 कसे मूळ. 7 पाचा 35. 36 संयुक्त. 37 मूळ. 38 कटली. 39 कस काय. 13 1 13. 13 2 26. 13 त्रिक 41 मूळ. 42 संयुक्त. 43 मूळ. 44 संयुक्त. 45 संयुक्त. 46 संयुक्त. 47 मूळ. 49 कस काय मूळ. 7 7 49. चला आता बघा 5 5 25 ना. 25 कशी येईल. अरे आपण मूळ संख्येला गोल केला संयुक्तला नाही. आता ह्या आपल्याला मिळाल्या आहेत मूळ आणि संयुक्त संख्या. जे आळे केले ते मूळ संख्या आहेत आणि जे तसेच सोडले ते आहेत संख्या. ठीक आहे. आता 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. या ठिकाणी मी किती शोधून दिला तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 आणि 15. 1 ते 50 पर्यंत 15 आणि उरलेल्या 10 51 ते 100. तर त्या तुम्हाला शोधायच्या आहे. एक लक्षात आलं का आपण 6चीच मांडणी का केली. बघा फक्त 2 रांगेमध्ये आपल्याला मूळ संख्या सापडल्या. एक पहिली रांग आणि एक पाचव्या संख्येची रांग आहे का नाही. म्हणून आपण 6च्या संख्येमध्ये मांडणी केली. या 2 ओळीच्या व्यतिरिक्त तुम्हाला मूळ संख्या सापडणार. याच 2 ओळी सापडणार. त्यामुळे अशी मांडणी करायची आणि आपल्याला मूळ संख्या लगेच सापडल्या जातील. कळालं. तर या होत्या मूळ संख्या आणि कळालं. ठीक आहे. तर 25 संख्या मूळ संख्या आहेत. मग संयुक्त संख्या किती आहेत. 25. मग संयुक्त संख्या किती 75. अजून कुणाचं काय उत्तर. सगळ्यांचं 75 आहे. 74 कुणाचं आहे. कसं काय बाळा सांग ना. तर हा जो 1 आहे 1 हा 2 इकडं पण नाहीये. तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग तो 1 काढावा लागेल ना आपल्याला. तर संयुक्त संख्या 74 मूळ संख्या 25. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाहिलेल्या आहेत. परत एकदा व्हिडिओ बघा. वारंवार व्हिडिओ बघा. तुम्हाला हे लक्षात येईल. ठीक आहे.